त्या सगळ्या आंदोलनामध्ये कोल्हापूरकरांचा मोठा लक्षणीय सहभाग होता। कुठेतरी कोल्हापूरकरांनी या सगळ्या माधुरी हत्ती पुन्हा यावी याकरता कुठेतरी पुन्हा एकदा जिओवरती बहिष्कार घातलेला होता। परंतु या माधुरी हत्तीला अनेक आजार झालेले होते आणि या संपूर्ण आजारामुळे ती माधुरी हत्ती जी आहे ती वंताराला देण्यात आलेली होती। सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भातली केस जी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ही माधुरी हत्ती जी आहे ती वंताराला देण्याचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टातून देण्यात आलेला होता। आणि आपण पाहू शकतो की माधुरीच्या डोळ्यामध्ये देखील आता सध्या आपल्याला अश्रू जे आहेत ते पाहायला मिळतात आहेत। आणि माधुरी ही जवळपास 30 ते 35 वर्ष नांदिनी मठामध्ये होती आणि त्यानंतर नांदिनी मठामधनं सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस केस करण्यात आलेली होती तिच्या देखभालीच्या संदर्भात, त्यावेळेस मात्र सुप्रीम कोर्टाने माधुरीला जे आहे ते संपूर्ण वंताराला देण्याचा निर्णय देण्यात आला। या संपूर्ण माधुरी हत्तीची काळजी कोण घेणार, तर असा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित झाला त्यावेळेस वंताराने या माधुरी हत्तींची जबाबदारी जी आहे ती स्वीकारलेली होती। आणि आता ही संपूर्ण माधुरी हत्ती जी आहे ती या सगळ्या वंतारामध्ये आहे आणि तिच्या वंतारामध्ये तिच्यावरती वैद्यकीय उपचार जो आहे तो सध्या या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। आणि संपूर्ण कोल्हापूरकरांचं एकंदरीतच भावनिक जोड जो आहे तो या माधुरीशी जोडलेला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि तिच्या पुन्हा येण्याकरता संपूर्ण कोल्हापूरकरांकडनं आंदोलनं केली जात होती। कोल्हापुरातले सगळेच राजकीय नेते मंडळी जे आहेत ते माधुरीला पुन्हा एकदा आणण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न जो आहे तो यांच्याकडनं होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता मुख्यमंत्र्यांनीच या सगळ्या संदर्भातला पुढाकार जो आहे तो घेतलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी वंतारांच्या सीईओंबरोबर बैठक घेऊन पुन्हा एकदा माधुरी जी आहे ती कोल्हापुरात कशा पद्धतीने येईल या सगळ्या संदर्भातली आखणी जी आहे ती आखलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा जिनसेन मठ जाणार आहे आणि तिथे पार्टी म्हणून राज्य सरकार जाणार आणि त्यानंतर माधुरीच्या संदर्भात माधुरीची देखभाल करण्याच्या संदर्भात वंतारा एक उपकेंद्र जे आहे ते पुन्हा एकदा नांदिनी मठाच्या आजूबाजूच्या परिसरात उभं करणार आहे। आणि या सगळ्या संदर्भाची माहिती जी आहे ती वंताराच्या सीईओंनी आणि त्याचसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करून माहिती दिली आहे। त्यामुळे आता ही माधुरी हत्ती जी आहे ती सध्या या वंताराच्या संपूर्ण जंगलामध्ये मुक्त संचार करताना पाहायला मिळते। आणि ही माधुरी हत्ती जी आहे ती पुन्हा एकदा कोल्हापुरातल्या नांदिनी गावात येण्याकरता राज्य सरकारकडनं एक मोठी हालचाल जी आहे ती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश हडकरसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, वंतारा, गुजरात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।